नमस्कार. मी संघमित्रा एल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला अभेद्य समृद्धी दुर्ग आणि शिवकालीन आरमाराचा जाज्वल्यपूर्ण इतिहास आता संशोधनाच्या माध्यमातून सखोलपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार. सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक वारशाचं जतन करण्याच्या आणि सखोल संवर्धन करण्याच्या दृष्टीनं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून मालवण येथे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाकडून 50 लाख रुपयांचा निधीचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला असून यामुळे तरुण संशोधकांसाठी नवीन ज्ञानाची कवाडं खुली झाली आहेत. हे अध्यासन केंद्र प्रामुख्याने सिंधुदुर्ग, राजकोट आणि सरचेकोट या महत्त्वपूर्ण किल्ल्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहे. 12 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला 358 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका सांस्कृतिक कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली होती. पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक तज्ज्ञांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. या केंद्रामुळे शिवकालीन सागरी व्यापार, आरमाराची रचना आणि कोकण किनारपट्टीचं संरक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल संशोधन होणार आहे. हे केंद्र केवळ वास्तू न राहता ते एक इतिहासकालीन कागदपत्रांचं संकलन, सखोल संशोधन करणं, प्रबंध तयार करणं आणि व्याख्यानमालेचं आयोजन तसेच युवा संशोधकांना व्यासपीठ मिळवून देणारं ठरणार आहे. या भागातील ऐतिहासिक पुराव्यांचा आणि दाखल्याचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अफाट पराक्रम आणि दूरदृष्टीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे केंद्र दीपस्तंभ ठरेल असा विश्वास सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घ्यावी, राष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावं आणि ऐतिहासिक ठेव्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा असं आवाहनही यावेळी शेलार यांनी केलं.